तर आयुष्यात तुमच्यासारखी गोड माणसं मिळवायची म्हटल्यावर भाषा पण गोड पाहिजेच की, आणि गोड भाषा बोलायची म्हटल्यावर जीभ पण कायम गोड पाहिजे. म्हणून सकाळ सकाळी आवरून गोड देशी केळं आणि सोनपापडी खाल्ली. आणि तुम्हाला तर माहित आहेच की दिवाळीनंतर 2 सीझन चालू होते, एक म्हणजे लग्नाचा आणि दुसरा म्हणजे उसाचा. पण माझं नशीब एवढं चांगलं कुठलं की लग्नाच्या मंडपात जायला. म्हणून आपल्या 6 एकराच्या उसाच्या फडात गेलो आणि आजपासून ऊस तोडायला चालू करायचा होता म्हणून पूजा करून मुहूर्त करून घेतला. मग रानातून घरी आलो आणि बघतोय तर काय मम्मीने चिकन आणि बाजरीची भाकरी केलती. मग काय मी ढिल्ला पडतोय होय, लिंबू पिळला, बाजरीची भाकरी कुस्करली आणि पाठीतच चिकन खायला चालू केलं. आणि पाठीभर चिकन खाऊन आवरलो आणि अलेक्साला घेऊन गेलो तालुक्याला, कारण आपला नेता निवडून आलाय म्हटल्यावर बॅनर नको का लावायला. मग काय अस्मिता साईन मध्ये जाऊन रोहित दादांचा बॅनर बनवून घेतला. तर रोहित दादांबद्दल 2 शब्द बोलायचं झालं तर आज तो वाघ ज्यानं वयाच्या 25व्या वर्षी पहिल्याच उमेदवारीत आमदार होऊन देशातील सर्वात तरुण आमदार म्हणून इतिहास घडवला आणि भल्या भल्यांना घाम फोडला. तो फिर चर्चा तो बनते है ना बॉस. म्हणून मग रात्री बॅनर चिटकावून घेतला आणि बरोबर स्टँड वर लावला. बॅनर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.